लाडकी बहीण योजनेचे पैसे 26 जानेवारीपूर्वी मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। ताई, या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या ह्याच्यामध्ये 1500चा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत। नाही, विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की 1500 सुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे, महायुतीचं सरकार करत आहे, असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा 3000 ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती। मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते। आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत। जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। नाही, साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही 26 जानेवारीच्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो 2,43 का 2,47 सुमारे इतक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता। काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या, काहींनी स्वतःहून सुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे, त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेला आहे। कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो 3 महिन्याचा एकत्र सुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर। त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा 2 वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील। त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये
लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही. स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधनं ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जी काही थोडेफार कमी होतील ते, आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत, हे ग्रॅज्युअली होत राहील. त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा राहील. काही 1% जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर, म्हणजे जर 1-2 लाखाचा जर फरक झाला तर नाही. मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये सर्व मंत्री महोदय असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला निर्णय, आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचं सगळ्यांचंच ते नेतृत्व त्या ठिकाणी करतात आणि तो अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या एकंदर शिफारसीने त्या ठिकाणी देण्यात आले. पुन्हा एकदा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फायनली जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल त्याची जी तारीख आहे ती जाहीर झालेली आहे. व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती समजली असेल. 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे असणार आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे, आणि जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे सुद्धा आले नसतील तरी सुद्धा पैसे तुम्हाला त्याच दिवशी जमा करण्याची जी प्रक्रिया आहे तिला सुरुवात झालेली आहे, आणि त्याची तारीख सुद्धा आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यासाठी जो लागणारा निधी होता तो डिसेंबर महिन्यामध्येच मागवण्यात आलेला होता आणि त्याची तरतूद आधीच करण्यात आलेली होती. त्यामुळे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. हे थेट तुमच्या खात्यामध्ये जी रक्कम असणार आहे ती वर्ग केली जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींची केवायसी होती, ती केवायसी भरपूर बहिणींनी अजूनपर्यंत केलेली नव्हती, कारण वेळोवेळी आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींना भरपूर प्रॉब्लेम आलेले होते. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत केवायसीची मुदत वाढवण्यात आली, परंतु अजूनही बहिणींनी केवायसी केलेली नव्हती. अर्ध्यापेक्षा जास्त बहिणींची केवायसी बाकी असल्यामुळे त्यांच्या खात्यावरती जे पैसे होते ते पडालेले नाही. परंतु ज्या बहिणींनी केवायसी केली होती त्या बहिणींना सुद्धा पैसे मिळायला प्रॉब्लेम झाला. यासाठी बहीण आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे आता सरकारला त्यांच्यासमोर झुकावं लागलेलं आहे. तर केवायसीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे, कारण ज्या बहिणींनी केवायसी करताना काही ऑप्शन चुकीचं निवडलेलं होतं त्यांची पडताळणी होणार आहे. त्या ज्या बहिणी असणार त्या यामध्ये पात्र ठरल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 4,500 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. परंतु ज्या बहिणींची केवायसी झालेली होती आणि त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे सुद्धा पैसे आलेले होते, त्या पात्र ठरलेल्या होत्या, त्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे. 26 जानेवारीपासून याची सुरुवात होत आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत ज्या योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्ही जर केवायसी केली नव्हती किंवा तुम्ही पात्र होता तर तुमची जे पडताळणी आहे तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून करून घ्यायची आहे. त्यांच्यापर्यंत जे डॉक्युमेंट असणार आहे त्याची लिस्ट जाहीर केली जाणार आहे. त्यांच्याकडून तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकतात आणि डॉक्युमेंट सबमिट करू शकतात, जेणेकरून तुमची जे योजनेचा लाभ आहे तो थांबलेला आहे तो पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.